मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला नव्हता, त्यामुळे हा लाभ नेमका कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत होता। लाडक्या बहिणींना वाटत होते की ही योजना बंद झाली की काय, पण आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारकडून डीबीटीद्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे। अनेक महिलांना आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले आहेत। मार्च, एप्रिल आणि मे अशा 3 महिन्यांपासून लाभ प्रलंबित होता, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात प्रश्न उपस्थित होत होते। पण आता खात्यात खटाखट पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याने लाडक्या बहिणी आनंदी झाल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल शेवटची तारीख होती। ही शेवटची तारीख पूर्ण झाल्यावर पडताळणीनंतर पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे। मार्च, एप्रिल आणि मे अशा 3 महिन्यांचा लाभ लाडक्या बहिणींना एकत्रित मिळेल अशी आशा होती, मात्र प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपयांचा लाभ मिळाल्याचे मेसेज येत आहेत। म्हणजेच मार्च महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळाला आहे। सरकारकडून मार्च महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले आहेत। म्हणजेच आता एप्रिल आणि मे अशा 2 महिन्याचा लाभ प्रलंबित आहे। हा लाभ नेमका कधी मिळणार याबाबत अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राबवलेल्या मोठ्या ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी मोहिमेनंतर जवळपास 70 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत। या निर्णयामुळे दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणाऱ्या महिलांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे। महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की वारंवार मुदतवाढ देऊन आणि जनजागृती मोहीम राबवूनही मोठ्या संख्येने लाभार्थी अनिवार्य ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे अशा महिलांचा लाभ आता बंद झाला आहे। म्हणजेच यापुढे त्यांना लाडकी बहीण योजनेचा कोणताही आर्थिक लाभ मिळणार नाही। तुम्हाला मार्च, एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले का? कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।